मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आजपासून राहुल गांधींची बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं। भविष्यात कुणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा। निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाणार। 21 ऑगस्टला एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अर्ज दाखल करणार। वसंतदादांचं सरकार मी पाडलं। शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली। 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळेच आम्ही दादांचं सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं। शरद पवारांचं वक्तव्य। रात गई बात गई आता नवीन इनिंग जोरदार सुरू करणार। रमीवरून विरोधक करत असलेल्या टीकेला माणिकराव कोकाटे यांचं उत्तर। कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता। तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा। पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरमधून टोले। पुरंदर विमानतळ मोबदला प्रश्नी शरद पवार फडणवीसांशी चर्चा करणार। कमी मोबदला दिला जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राज्यातील सहकारी कारखानदारी सुरुंग गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज। खासगी कारखानदार राज्याबाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिकांशी आस्था नाही, शरद पवारांचं वक्तव्य। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात पैनगंगा नदीला पूर। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये करमाड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। लाहुकी नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहू लागली। कुबेर, गेवराई, बनगाव इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। पश्चिम विदर्भाला पावसानं झोडपलं। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। एकट्या अमरावती जिल्ह्यात 7,000 हेक्टरवरील पिकं बाधित। परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस। निमला महसूल मंडळात मागच्या 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यात 5 दिवस अतिवृष्टीचे। मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांमध्ये परतल्या। मच्छीमारांचं मोठं नुकसान। साखरेचं उत्पादन तब्बल 14% घटलं। श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात वाढ। साखरेच्या दर्जानुसार 43, 48, 50 आणि 65 रुपये किलोनं विक्री सुरू। राज्यातील वाहनधारकांची फास्टॅग वार्षिक पासला पसंती। पहिल्याच दिवशी 96 टोल नाक्यावरून 6,535 वार्षिक पासची खरेदी। एल्विश यादवच्या दिल्लीतील घरावर गोळीबार। सकाळी 5 वाजता गोळीबार। गोळीबारावेळी एल्विश घरात नसल्याची माहिती। अंतराळवीर शुभांशु शुक्ला भारतात दाखल। दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत। शुभांशु शुक्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीनंतरही रशियातून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी। ऑगस्ट महिन्यात रशियातून भारतात प्रतिदिन 20 लाख पिंप खनिज तेलाची आयात। अमेरिकेच्या टॅरिफमधून भारताला दिलासा नाही। अमेरिकेच्या व्यापार पथकानं भारत दौरा पुढे ढकलला। 25 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणार होती बैठक। अभिनेत्री तेजस्विनी पंडितला मातृशोक। ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन। वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।